नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा. आज आपण अशा पुस्तकाविषयी बोलणार आहोत ज्याने माझे पर्सनल ग्रोथ आणि चांगल्या सवयींविषयीचे विचार पूर्णपणे बदलले आहेत. तर ते पुस्तक आहे जेम्स क्लिअर यांचे ॲटॉमिक हॅबिट्स. हे माझे या वर्षीचे आवडतीचे पुस्तक आहे आणि ते का आपण हे 4 ते 5 मिनिटात या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ज्यांनी या पुस्तकाविषयी कधी ऐकले नाहीये त्यांच्यासाठी असं की काही क्षणासाठी हे मोटिवेशन देऊन तुम्ही ते सोडून देताल अशा टाईपचं सेल्फ हेल्प बुक नाहीये हे. तर जेम्स क्लिअर यांनी सवय निर्मितीचे विज्ञान प्रॅक्टिकली आणि सोप्या भाषेत सांगितलेलं आहे ह्या पुस्तकात. तर हे पुस्तक 4 नियमांविषयी बोलते सवय निर्मितीच्या. पहिला नियम सवय स्पष्ट करा. दुसरा नियम सवय आकर्षक बनवा. तिसरा नियम सवय सोपी बनवा आणि चौथा आणि लास्टचा नियम आहे सवय तुमची समाधानकारक बनवा. तर ह्या 4 तत्वांचा वापर करून तुम्ही तुमच्या चांगल्या सवयी विकसित किंवा वाईट सवयी कशा घालवू शकता यावर हे पुस्तक बोलते. तर हे पुस्तक वाचण्याआधी मी पण काही मोठी ध्येय घ्यायचो आणि काही दिवस करून परत मग ते होत नसल्याने परत निराश होऊन जायचो. पण ह्या पुस्तकाने मला छोट्या गोष्टी बदलून कसं तुम्ही मोठे किंवा असे परिणामकारक तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकतात, ह्याबद्दल माझे दृष्टिकोन बदलला. तर हे पुस्तक वाचल्यानंतर मीही काही गोष्टी माझ्या आयुष्यात ह्या तत्वांचा किंवा ह्या नियमांचा वापर करून बदलल्या आहेत. उदाहरणार्थ मी झोपायच्या आधी 15 मिनिटं पुस्तक वाचायचे. ही सवय म्हणजे सातत्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे सध्या तरी. आणि ती कशी लावली मी ते 4 नियमांमध्ये कशी बसते ते तुम्हाला सांगतो. तर पहिला नियम सवय स्पष्ट करा. मला पुस्तकं वाचायची आवड होती, पण मोबाईल रात्री मी बघत बसायचो 2 ते 3 वाजेपर्यंत. मला हे स्पष्ट होतं की मला त्या वेळी मला पुस्तक वाचायचे आहे. मग मी पुस्तक वाचायचं आहे ही सवय स्पष्ट केली. त्यानंतर मग सवय आकर्षक कशी बनवली, तर आकर्षक बनवायला मी असा विचार केला की 15 मिनिटं मी पुस्तक वाचणार आणि त्यानंतर मग 15 मिनिटं मोबाईल बघणार आणि मग झोपणार. तर ही सवय अशीच आकर्षक झाली की मला मोबाईल बघायचा आहे म्हणल्यावर मला पहिल्यांदा पुस्तक वाचावं लागेल. ही सवय आकर्षक झाली. मग तिसरा सवय सोपी बनवा. सवय सोपी बनवण्यासाठी मी पुस्तक माझ्या डोक्याशेजारी ठेवलं आणि मग मला कुठं उठून पडल्यावर एकदा उठायला किंवा कुठं जाऊन शोधायला पुस्तक ह्याच्यात वेळ जाणार नाही. अशी ही सवय मग सोपी झाली, की मी डोक्याशेजारचं पुस्तक घेऊन वाचायला सुरू करणार आणि जेव्हा 15-20 पानं वाचून झाली, की मग मोबाईल बघणार किंवा झोपणार. आणि मग चौथा आणि शेवटचा नियम, सवय समाधानकारक बनवा. तर समाधानकारक अशी, की मी त्यातला एक चॅप्टर किंवा 15 पानं ते वाचल्याशिवाय झोपणार नाही किंवा ते वाचल्याशिवाय मोबाईल बघणार नाही. मग ही सवय समाधानकारक झाली आणि आता ह्याचा वापर करून मी मोबाईल रात्री बघतच नाही. आता डायरेक्ट पुस्तक वाचून झोपतो. तर अशा 4 तत्वाचा वापर करून मी मोबाईल रात्री बघण्याची सवय सोडून दिली. वाईट सवय सोडून दिली आणि चांगली सवय एक लावली. तर तुम्हीही तुम्हाला आयुष्यातील काही चांगल्या सवयी किंवा वाईट सवयी घालवायच्या असतील तर तुम्हाला हे पूर्णपणे हे पुस्तक रेकमेंड करतो. आणि तर हे विचार आहेत माझे हे ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकाबद्दल. तर तुम्ही तुमचे या वर्षीचे आवडते पुस्तक आणि तुम्ही हे ॲटॉमिक हॅबिट्स वाचले आहे का हे मला कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद पाहिल्याबद्दल. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.